फर्स्ट आपण एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करून घेऊ, ठीक आहे. तर आपला जो काही डेस्कटॉपला फोल्डर आहे रिॲक्ट जेएस नावाचा, त्याला ओपन केलं. ओपन केल्यानंतर सीएमडी राईट करायची, एंटर बटनावर क्लिक केलं, ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. इथे मी राईट करतो npm create white @latest स्पेस पडला, ठीक आहे. त्यानंतर आपल्या त्यानंतर आपला आज दिवस किती असेल, आय थिंक किती आहे, 17 का 18. ओके. ओके. 03, ठीक आहे. कारण आपण डेमोज घेतो, ठीक आहे, एक्झाम्पलच घेतोय. जेव्हा आपण नवीन पॉईंट शिकणार त्या दिवस आपण ते डेचं नाव राईट करू, ठीक आहे. तर एपीआय डॅश डेमो 3, ठीक आहे ना, बरोबर डेमो 3 आहे ना आपला हा. आणि इथे करतो मी एंटर बटनावर क्लिक. याने काय होणार की आपल्यासाठी एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट होणार. सिलेक्ट केलं रिॲक्ट, त्यानंतर जावा स्क्रिप्ट सिलेक्ट केली, दॅन एंटर क्लिक केलं. तर आता माझा असा क्वेश्चन होता की तुम्हाला पोस्टमॅन माहिती आहे का? माहितीये कोणता पोस्टमॅन? पोस्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन. अरे पोस्टमॅन पाहिलं असेल ना, तुमच्या गावात असेल ना पोस्टमॅन, म्हणजे पोस्ट ऑफिस माहितीये, पोस्ट ऑफिस माहितीये ना, ठीक आहे. त्यानंतर मी इथे करतो कंट्रोल सी, एकदा स्क्रीनला क्लिअर करतो. त्यानंतर कमांड टाकतो मी इथे एपीआय डॅश डेमो 0 आणि एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोड पेस्ट डॉट, एंटर केलं इथे. तर आपल्यासाठी एक व्हीएस कोड ओपन झाले. मग व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर जो एसआरसी नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये जो आपला app.jss फाईल आहे, त्या फाईल मधला मी काय करतो, जो बिना कामाचा कोड आहे तो सगळा मी कोड काय करणार आहे आता, रिमूव्ह करतो. आणि त्याच्या आतमध्ये एक h1 मी काय करतो, राईट करतो. जसं की h1 मध्ये सांगतो रिॲक्ट जेएस डेमो, एपीआय राईट करतो, एपीआय 03 असा काहीतरी एक मेसेज रॅन्डम मी राईट केला. त्यानंतर हा कॉन्स्ट काय आहे हा मला माहित नाही. त्यानंतर बाकीचं काय आहे ते सगळं रिमूव्ह केलं, त्याला सेव्ह केलं. त्यानंतर app.css फाईल मधली सगळी सीएसएस काय केली आपण, रिमूव्ह केली. त्यानंतर इंडेक्स मधली पण सीएसएस रिमूव्ह करून टाकली. आणि मी ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो आणि ते कमांड राईट करतो npm run dev. या कमांडने काय होणार की आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ह्या URL ला काय झालाय, रन झालाय. मग ह्या URL ला मी नॉर्मल कॉपी करतो, ब्राउझरला आलो, इथे पेस्ट केली. तर आपल्याला इथे h1 मध्ये दिसतंय रिॲक्ट जेएस डेमो एपीआय 0. हे नॉर्मल आपलं काय झालं, एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट झालं, ठीक आहे. तर तुम्हाला पोस्टमॅन माहिती का, असा माझा काय होता क्वेश्चन होता. माहिती पोस्टमॅन, प्रत्येक गावात एक पोस्ट ऑफिस असतं ना, पोस्ट ऑफिस. आणि तुम्हाला पिन कोड माहितीये का, माहितीये पिन कोड काय आहे नगरचा? मग पिन कोड 414001. पक्का? तुमच्या गावाचा कोणता आहे मग, माहितीये तुम्हाला? पक्का माहितीये, ठीक. तर मी इथे काय करतो की आपल्याला आज काय करायचे माहितीये, ठीक आहे. आपल्याला आज जी काय पोस्टमॅन किंवा पोस्ट ऑफिस, जे काही कंपनी असेल, ऑर्गनायझेशन असेल किंवा जे काय असेल ते असेल, ठीक आहे, त्यांच्याकडून आपल्याला आज डेटा घ्यायचा आहे. कुणाकडून डेटा घ्यायचा आहे आज? पोस्टमॅन. अरे पोस्टमॅन ठीक आहे, वेगळं झालं ते ना, ठीक आहे आपण पोस्टमॅन म्हणू. जी कंपनी असेल, ऑर्गनायझेशन असेल किंवा गव्हर्नमेंटचं काय असेल ते असेल, आपण त्याला पोस्टमॅन म्हणू, ठीक आहे. मग आज आपल्याला की पोस्टमॅन कडून डेटा घ्यायचा आहे. काय घ्यायचं आज? डेटा घ्यायचा आहे.
जसं की काल आपण डेटा घेतला होता A to Z ITF ह्या कंपनीकडून घेतला होता. असे आपल्याला 3 डेटा दिलते त्यांनी, काही इमेज वगैरे दिलती त्यांनी काहीतरी A to Z वाल्यांनी, है ना. मग आज आपल्याला जे काही पोस्टमॅन आहे त्या पोस्टमॅन कडून आपल्याला काहीतरी डेटा घ्यायचा आहे. ओके. तर मग त्यांची एक एपीआय आहे. जसे की एपीआय मी पाहतो तर एपीआय पोस्टमॅन डॉट इन स्लॅश अशी काहीतरी एक एपीआय आहे. तर जसं ह्या एपीआय ला आपण कॉल केले, ठीक आहे ना, जसं मी ही एपीआय राईट केली, एक एपीआय आहे, ठीक आहे. आता ही एपीआय कुठून घ्यायच्या ते नंतर सांगणार आहे, ठीक आहे. आता जे भेटतं आहे ते उचलायचं, ठीक आहे. तर ह्या एपीआय मध्ये बघा http/postman.in पिनकोड आणि लास्ट मध्ये काय येतो, आपल्या एरियाचा पिनकोड आहे. काय तो पिनकोड आहे. कुठला आहे पिनकोड हा, ठीक आहे, जिथला असेल तिथला असेल. मी आपला नगरचा राईट करतो, जसं की 4140 एंटर. जसं मी इथे नगरचा पिनकोड राईट केला तर इथे बघा मला काय आलंय, नेम आलंय. नेम कुठला आलंय काय माहिती. परत नेम आलंय कुठला, अहमदनगर. अहमदनगर नंतर दुसऱ्यात काय आलंय, अहमदनगर सिटी आली. त्यानंतर काय आलंय, उद्यान असं काहीतरी आले. त्यानंतर सर्जेपुरा. कुठलं आहे, नगर मधलेच आहे काही सगळे डे. म्हणजे जसं आपण ह्या एपीआय मधून आपल्याला काय भेटतंय माहितीये, जसं आपण ह्याला पिनकोड दिला किंवा असा पिनकोड दिला तर त्यांनी काय केलं की जेवढे काही नगरमध्ये पोस्ट ऑफिस आहे, जेवढे काही नगरमध्ये पोस्ट ऑफिस आहे तेवढा सगळा डेटा आपल्याला काय दिला यांनी, रिटर्न दिलाय. दिसतं, समजतंय काय केलंय. जसं की मी इकडे एक दुसरा पिनकोड आहे 414101 कसं काय 3205 असा मी एक पिनकोड राईट केला, ठीक आहे, कुठला तरी. आणि जसा मी इथे पिनकोड राईट केला, आता हा पिनकोड कुठला आहे समजेल तुम्हाला, ठीक आहे. तर इथे बघा काय आले, बावी आले. त्यानंतर चोंडी आली. त्यानंतर काय आले इथे, फकराबाद आलंय. त्यानंतर इथे काय आलंय, म्हणजे हे जे काय प्रत्येक गावं काय झालेत आपल्याला वेगवेगळे भेटले. म्हणजे जो आपण हा मी पिनकोड टाकलाय, आता जसं नगरचा पिनकोड कोणता आहे 414001. जसं आपण इथे पिनकोड दिला तर त्यांनी काय केलं, आपल्याला जेवढे काही नगरचे पोस्ट ऑफिस होते, जेवढे काही नगरला पोस्ट ऑफिस अलाव केलेले आहेत तेवढे पोस्ट ऑफिस आपल्याला काय दिले, त्यांनी रिटर्न दिले. समजते काहीतरी, एवढं समजतंय. एक एपीआय आहे आणि त्या एपीआय मध्ये आपल्याला जेवढे काही नगरचे पोस्ट ऑफिस आहेत तेवढे पोस्ट ऑफिस दिसतात. पक्का समजतंय. त्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय, नेम दिलंय, त्यानंतर डिस्क्रिप्शन दिलंय, त्यानंतर ब्रांच टाईप दिलंय, म्हणजे ते काय लिहिलंय, ब्रांच पोस्ट ऑफिस. त्यानंतर काय दिलंय, डिलिव्हरी स्टेटस. आता हा डिलिव्हरी स्टेटस म्हणजे काय, आता काही गावामध्ये पोस्ट ऑफिस नसतं तर तिथे डिलिव्हरी जाऊ शकत नाही पोस्टची. मग इथे आपल्याला दिलाय डिलिव्हरी स्टेटस. डिलिव्हरी होऊ शकते की ते 22 मध्ये होऊ शकते. त्यानंतर इथं काय दिलंय, सर्कल. कोणत्या सर्कल मधला, हा महाराष्ट्रामधला. डिस्ट्रिक्ट काय ह्याचा, अहमदनगर आहे, ठीक आहे. डिव्हिजन काय आहे, अहमदनगर. त्यानंतर रिजन काय आहे ह्याचं, पुणे. ब्लॉक कोण आहे, हा जामखेड. आणि स्टेट कोण आहे ह्याचा, महाराष्ट्र. कंट्री आणि पिनकोड. एवढा साडा आपल्याला काय भेटतोय, डेटा भेटतोय हा डेटा एवढा. मग आपल्याला ह्या एपीआय चा यूज करून आपल्याला डेटा कॅच करायची. काय करायचे आपल्याला, ह्या एपीआय चा डेटा, असं जास्त कॉम्प्लिकेट व्हायला लागलं, ठीक आहे. आपण पेंट मध्ये मी सांगतो, ठीक आहे. आधी हे समजून घ्या मग आपण कोड करू, ठीक आहे. तर आपल्याकडे एक इनपुट बॉक्स असणार आहे. काय असणार आहे आपल्याकडे, एक असा इनपुट बॉक्स असणार आहे. आणि त्या बॉक्सच्या खाली किंवा समोर, अरे मी समोर देतो, ठीक आहे ना, काय असणार आहे, बटन असणार आहे.
ठीक आहे, मी तसा मेसेज राईट करतो की तुम्हाला समजेल असं, की इथे मी मेसेज राईट करतो एंटर युअर कोड, आणि इथे असेल सर्च कोड. हे बटन आहे आणि हा काय आहे, इनपुट बॉक्स. ठीक आहे, बटनला थोडं छोटं करतो मी, जरा जास्त. ओके, आता हे एक इनपुट बॉक्स असणार आहे आणि काय असणार दुसरे बटन असणार आहे. ओके, जसं मी इनपुट बॉक्स मध्ये माझा नगरचा पिनकोड राईट केला 414001. ओके, कुठला नगरचा पिनकोड मी राईट केला आणि जसं मी सर्च बटनावर क्लिक करणार तर मला इथे टेबल मध्ये जेवढे काही नगरचे पोस्ट ऑफिस आहेत तेवढे मला शो होणार आहेत. समजले काय करायचे आपल्याला आता? दीपक समजले काय करणार आहे आपण? काय करणार आहे, ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण एक पिन कोड राईट करणार. पिन कोड राईट केला, सपोज एक्झाम्पल 414001. आता हा नगरचा आहे, तुम्ही कुठले असताना तिथला राईट करा. जसं मी इथे सर्च बटनावर क्लिक केलं तर मला नगर मध्ये जेवढे काही पोस्ट ऑफिस आहेत तेवढे पोस्ट ऑफिस मला एका टेबल मध्ये प्रिंट होते. ओके, समजलंय फंडा काय करायचा आहे? मी थोडासा कोड करतो, तिथून आपल्याला थोडीशी आयडिया लागेल. ठीक आहे, तर आपल्याला फर्स्ट लागतोय काय, एक इनपुट बॉक्स. काय लागतोय, बनवून घेऊ इथे इनपुट बॉक्स. एक घेतला मी इनपुट, इनपुटला टाईप कोणता देऊ आता, नंबर देऊ, कारण आपल्याला पिन कोड घ्यायचा आहे, नंबर दिला. त्यानंतर त्या इनपुटचा मी एक घेतो बटन. ओके, जसे की बटन घेतला, त्या बटनला मी नाव देतो सर्च, अरे सर्च पिन कोड, असं मी काहीतरी त्या बटनला नाव दिले. ओके, किंवा सर्च देऊ शकतो. जसं मी आउटपुट पेजला जातो, एकदा चेक करतो की आपला पिन कोड वगैरे शो झाला, इथे आलंय बटन. त्या बटनला मी काय करतो, नेक्स्ट लाईनला घेतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे 2 BR देतो, असे काहीतरी. मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, बटन आलंय आपलं खाली थोडस. ओके ओके, त्यानंतर इनपुट बॉक्स घेतला, बटन घेतला, त्या बटनच्या नंतर आपण एक टेबल घेऊ. ठीक आहे, टेबल घेतला मी असा नॉर्मल टेबल. टेबल नंतर काय असतो, टी आर मध्ये पहिलं टी हेड असतो. ओके, आणि त्या टी हेड मध्ये पहिलं आपण काय घेऊ माहितीये, इथे आपण पहिलं घेऊ, आपण इथे जसं आपल्याकडे काय काय आलंय, नेम घेऊ. ओके, समजेल तुम्हाला, 2 मिनिट फक्त. पहिलं नेम घेऊ, सेकंड आपण डिस्क्रिप्शन घेऊ. ओके, ते डिस्क्रिप्शन घेतलं, त्यानंतर डिस्क्रिप्शन नंतर आपण ब्रांच टाईप घेऊ. ओके, ब्रांच टाईपला मी अनेक ब्रांच टाईप. त्यानंतर आपण घेऊ डिलिव्हरी स्टेटस. ओके, त्यानंतर आपण घेऊ सर्कल. त्यानंतर अजून आपण घेऊ. ओके, कॉपी करतो इकडनं, मी इकडे येऊन पेस्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण टीव्ही. आणि त्यानंतर अजून काय घ्यायचंय, डिस्ट्रिक्ट डिव्हिजन एक राहून द्यायचं, एकच घ्यायचं का दोन्ही घ्यायचं? ठीक आहे, बघू आपण रेंज एक घेऊ. ठीक आहे, रेंज साठी अजून एक मी TH घेतला आणि रेंज येते. त्यानंतर अजून आपण घेऊ ब्लॉक.
ब्लॉकला कॉपी केलंय, इकडे आलो, पेस्ट केलं. त्यानंतर ब्लॉक नंतर आपण घेऊ इथे स्टेट, आणि त्यानंतर असेल आपली कंट्री, टीएच मध्ये कंट्री प्रिंट केलं. त्यानंतर लास्ट असेल आपला एक पिनकोड असेल, किंवा पिनकोड आपण प्रिंट करायचा का नाही तो, ठीक आहे, पिनकोड तर आपण देणार आहेत, ठीक आहे, पिनकोड नाव प्रिंट, ठीक आहे, मी घेतो फक्त आता सध्या, तो नंतर पाहू आपल्याला प्रिंट करायची का नाही. ओके, आता नॉर्मल मी काय केलं, इथे एक इनपुट बॉक्स बनवलाय, त्यानंतर एक बटन बनवलंय, ओके, आणि एक टेबल घेतला, आणि त्या टेबल मध्ये मी हेडिंग दिली फक्त. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, जास्त काही विचार करायचा नाही, फक्त डिझाईन कडे लक्ष द्या. ओके, तर झालाय आपला इथे इनपुट बॉक्स, बटन आणि एक टेबल केलं. त्या टेबलला मी थोडीशी काय करतो, डिझाईन देतो. ओके, पिनकोड, ठीक आहे, जास्त होईल, पिनकोडला मी रिमूव्ह करतो. त्या टेबलला मी इथे देतो विड्थ, विड्थ किती द्यायची, मग देऊ 100%. ओके, आणि त्यानंतर त्याला आपण देऊ एक छोटीशी बॉर्डर. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर आपला टेबल शो झाला इथे. ओके, मी त्याला अजून थोडीशी डिझाईन करतो, जसं की इंडेक्स मध्ये आलो, बॉडी टॅगला सिलेक्ट केलं मी इथे, आणि याला सांगतो डिस्प्ले फ्लेक्स, त्यानंतर अलाइन ॲटम सेंटर करू. ठीक आहे, ठीक आहे, जस्टिफाय सेंटर करायला लागेल, जस्टिफाय कंटेनर, ठीक आहे, कंटेनर बघूया का, हे नाही झालं, जस्टिफाय सेल्फ, जस्टिफाय आयटम, आणि याला करू सेंटर. आणि काय झालं, लाइन आयटम सेंटर. ठीक आहे, अरे कसं काय अप्लाय होईना सीएसएस, इकडे मी देतो ठीक आहे, राहून देऊ आपल्याला. ठीक आहे, मला फक्त काय करायचं होतं, हा इनपुट मध्ये घ्यायचा होता. ठीक आहे, जाऊ सीएसएस मी राईट करत बसत नाही. झाली आपली तरी डिझाईन. काय केले, नॉर्मली एक इनपुट बॉक्स घेतलाय, इनपुट बॉक्स घेतल्यानंतर त्या इनपुटचा एक बटन घेतलाय. ओके, आणि त्या बटन नंतर आपण एक टेबल प्रिंट केलाय. ओके, समजलं एवढं. त्यानंतर आपल्याला काय करायची माहितीये, की त्या एपीआय मधून आपल्याला डेटा घ्यायची. काय करायची आपल्याला, त्या एपीआय मधून डेटा घ्यायची, आणि कसा प्रिंट करायचा माहितीये, की अजून एक तुम्ही टीआर घ्या, टीआर नंतर तुम्ही अजून काय घ्या, टीडी घ्या, आणि पहिल्या टीडी मध्ये काय असणार माहितीये, जसं की नेम, जसं मी ते नेमला कॉपी करतो, आणि ते नेम कुठे असणार, इथे असणार. त्यानंतर सेकंड काय असणार आहे इथे, डिस्क्रिप्शन, जे काय डिस्क्रिप्शन असणार आहे ते डिस्क्रिप्शन आपलं इथे भेटतं. टीडी घेतला, टीडी वर पेस्ट केला, नल. त्यानंतर ब्रांच टाइप जो काही येणार आहे त्या एपीआय मधून, तो ब्रांच टाइप आपल्याला ह्या प्रकारे असं काहीतरी प्रिंट. ओके, त्यानंतर आपण घेऊ डिलिव्हरी, काय असेल तो डिलिव्हरी स्टेटस, टीडी घेतला, पेस्ट केला. त्यानंतर सर्कल जो काय कोणता आहे सर्कल, तो सर्कल आपण इथे प्रिंट करून टीडी घेतला, टीडी मध्ये सर्कल प्रिंट केला. त्यानंतर जो आपल्याला डिव्हिजन काय आहे, टीडी पेस्ट. तर ह्या प्रकारे आपल्याला काय होईल, आपला टेबल शो होईल. ओके,
आता हे फक्त आपण डिझाईन केली, एक काय केली, एक डिझाईन केली. कोणती डिझाईन झाली आपली, ही स्टॅटिक डिझाईन झाली. ओके, आपल्याला आता फंडा काय करायची ते समजून घ्या. ठीक आहे, आता हे नॉर्मल तुमच्या समजण्यासाठी मी राईट करत बसतो. ओके, तर जसा मी इथे पिन कोड राईट केला, जसा पिन कोड मी राईट केला 414001, जसं मी इथे मी सर्च बटनावर क्लिक करणार, तर जेवढे काही माझ्याकडे नगर, जो हा पिनकोड आहे, कुठला हा पिनकोड, नगरचा आहे. मग जेवढे काही नगरचे पिनकोड आहेत, जेवढे काही पोस्ट ऑफिस आहेत, तेवढे पोस्ट ऑफिस मला ह्या टेबल मध्ये प्रिंट होतील. समजते फंडा? तरी नाही समजत सगळे, अगदा एकदा समजतंय पक्का? समजलं काय करायचं आपल्याला आता? इथे आपण एक पिनकोड देणार, सर्च बटनावर क्लिक करणार, आणि आपल्याला जसं सर्च पिनकोड करणार, तर जेवढे काही नगरचे पोस्ट ऑफिस आहेत, तेवढे पोस्ट ऑफिस आपल्याला कुठे प्रिंट होणार, या टेबल मध्ये. आणि कोणत्या एपीआयचा यूज करायचा आपल्याला, ह्या एपीआयचा. ओके, तर आता ह्या एपीआयचा यूज करायची म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, एक पॅकेज डाउनलोड करायला लागेल ना आपल्याला एक पॅकेज. कोणतं पॅकेज आहे मग ते, इथे मी सर्व्हरला स्टॉप करतोय एकदा, आणि इथे कमांड टाकतो. काय कमांड, npm i axios, आणि इथे मी करतो एंटर. का आपण axios ला डाउनलोड करतो किंवा इन्स्टॉल करतो, की आपल्याला एपीआय ला यूज करायची, एपीआय ला आपल्याला काय करायची, कॉल करायची. तर इथे बघा 25 पॅकेज काय झाले तिथे डाउनलोड झाले. त्यानंतर एकदा स्क्रीन क्लिअर केली, जो काय आपला प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला मी रन केले, झाला इथे रन. मग मी व्हीएस कोड मध्ये आलो, आणि आपल्याला एपीआय चा यूज करायची म्हणजे कोणतं पॅकेज इम्पोर्ट करायची, मग Axios. इथे गेले मी Axios फ्रॉम Axios, त्याला इम्पोर्ट केला. त्यानंतर आपल्याला सेकंड काय लागणार आहे, यूज इफेक्ट लागणार आहे. काय लागणार आहे, यूज इफेक्ट. त्याला पण मी काय केलं, इम्पोर्ट केलं. आणि सिंपल मी इथे काय करतो आता, यूज इफेक्टचा सिंटॅक्स राईट करतो. राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि त्याच्या आतमध्ये काय असतो, एक एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये काय असणार, स्क्वेअर ब्रॅकेट. आता हा यूज इफेक्ट काय करतो, एखाद्या व्हेरिएबल वर लक्ष ठेवतो. ठीक आहे, मग आपल्याकडे एखादा व्हेरिएबल आहे का लक्ष ठेवण्यासाठी, नाही आहे का, नाही. मग मी त्याला एम्प्टी ठेवला, आणि जे काय आपल्या एपीआयचं काम असणार ते आपण कुठे राईट करणार, यूज इफेक्टच्या आतमध्ये. कसं राईट करणार, मग Axios आपली मेथड कोणती, काम गेट आहे, की आपल्याला डेटा घ्यायची आहे. मग मी इथे राईट केली गेट, राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये आपली काय असते, URL. मग मी ब्राउझरला आलो, ही URL मी काय करतो, ऍज अ कॉपी अँड पेस्ट करतो. केली इथे कॉपी अँड पेस्ट केली, आणि लास्ट मध्ये काय असतं, डॉट देन, आणि त्या देन मध्ये राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिस्पॉन्स भेटतो. ठीक आहे, आणि जो काही हा रिस्पॉन्स भेटलाय, तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट, करू इथे कन्सोल डॉट लॉग मध्ये, जसं की मी इथे रिस्पॉन्स कोमा दिला, आणि इथे रिस्पॉन्सला कन्सोल करतो. त्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो मी एकदा. इथे मी काय केलं, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं, आणि इथे मी एकदा रिफ्रेश केलं, तर कन्सोल मध्ये आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय ना. तर बघू आपण काय काय भेटलाय, मग काय काय भेटलाय, कॉन्फिग, डेटा, हेडर्स, रिक्वेस्ट, आणि टेटस, आणि टेटस टेक्स्ट भेटलाय. मग ह्या मधला आपला महत्वाचा कोण असतो, कामाचा कोण आहे, आपल्या डेटा महत्वाचा आहे. कोण आहे कामाचा, डेटा. मग मी रिस्पॉन्स मधून तू काय प्रिंट करायचं, फक्त डेटा प्रिंट करायचा. सपोज तुम्हाला हा कॉन्फिग लागत असेल, कोण, हा कॉन्फिग, तर तुम्ही काय करणार, रिस्पॉन्सच्या पुढे असं डॉट कॉन्फिग करा, आणि आउटपुट पेजला येऊन मी जसं रिफ्रेश करीन, मला फक्त कॉन्फिगच दिसेल, बाकीचं काय दिसतंय की ते कॉन्फिगच्या आतमध्ये जे असेल ते मला इथे शो झालंय. ओके, पण आपल्याला महत्वाचा कोण असतो, डेटा महत्वाचा असतो. कोण महत्वाचा असतो, डेटा. जसं मी त्याला राईट केलं, रिस्पॉन्स डॉट डेटा, आणि आउटपुट पेजला आलं, तर रिस्पॉन्स मध्ये बघा भेटलाय मला डेटा. किती डेटा भेटला, एक डेटा भेटला, आणि तर एक डेटाच्या आतमध्ये बघा काय भेटलंय, पोस्ट ऑफिस भेटलेत, पोस्ट ऑफिस.
त्या पोस्ट ऑफिस मध्ये 22 चोंडी काय धनेगाव का काय फकराबाद असं काहीतरी भेटलंय मला. ठीक आहे, समजतं इथं काय केलंय आपण. फक्त अरे मला वाटलं ना तुम्हाला, तर ठीक आहे, जो पिनकोड आहे ना हा लास्ट वाला, मी तो पिनकोड चेंज करतो. जसं की 4140 केला. जसं मी इकडे आलो आउटपुट पेजला आणि एकदा मी ते रिफ्रेश केला, तर मला कोणता डेटा भेटेल आता? नगरचा डेटा भेटेल. तर बघा, पोस्ट ऑफिसच्या आतमध्ये कोणता डेटा भेटलाय? अहमदनगर, अहमदनगर सिटी. कुठला भेटलाय हा डेटा आता मला? नगरचा डेटा भेटलाय. समजतंय फंडा? पक्का? आता त्या एपीआय कडून आपल्याला काय महत्वाचा असतो? डेटा महत्वाचा असतो. काय महत्वाचा असतो? डेटा. जसं की मी एकदा डबल रिफ्रेश करतो आणि इथे बघा, रिस्पॉन्स मध्ये आपल्याला डेटा प्रिंट झालाय. भेटला इथे डेटा, आणि त्या डेटाच्या आतमध्ये एक डेटा भेटला. किती भेटलाय? एक डेटा. किती भेटलाय? 0 इंडेक्स नंबरला. किती इंडेक्स नंबरला? 0. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जो काही डेटा येतो तो कशात येतो? एका ऍरे मध्ये येतो. मग त्या ऍरे मध्ये जो काय पहिला डेटा असतो त्याची पोझिशन काय असते? 2 मिनिटं इकडे आपण क्लिअर करू प्रूफ पॉइंट. जसं की तुमच्याकडे एक ऍरे वॅर डेटा इक्वल टू असा ऍरे, आणि त्या ऍरे मध्ये 10 आहे, 20 आहे, परत 30 आहे. मग मला सांगा त्या 10 नंबरची पोझिशन काय आहे? 0. 20 ची किती? 1. 30 ची किती? 2. हा फंडा समजतोय? मग त्याच प्रकारे जो आपल्याला रिस्पॉन्स मध्ये ऍरे भेटलाय, त्या ऍरे मध्ये फक्त डेटा किती आहे? एकच डेटा आहे. दिसतंय ना इथे 0 नंबर. मग आपल्या ऍरे मध्ये किती डेटा आहे? एकच डेटा आहे. किती? मग त्यामुळे मी कोड मध्ये आलो आणि इथे करतो मी इंडेक्स नंबर ऑफ 0. समजते काय केलंय आता? त्या रिस्पॉन्स मधून आपल्याला महत्वाचा होता डेटा, आणि त्या डेटामध्ये फक्त एकच डेटा येत होता. मग मी काय केलं, त्याच्यात 0 इंडेक्स नंबर मधला तो डेटा प्रिंट कर. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, तर रिस्पॉन्स भेटलाय मला. इथे रिस्पॉन्स मध्ये 0 इंडेक्स मध्ये आपल्याला काहीतरी डेटा भेटलाय, आणि त्या डेटाच्या आतमध्ये अजून काहीतरी. त्या डेटाच्या आतमध्ये काय अजून? पोस्ट ऑफिस आहे का? काय त्या आतमध्ये? पोस्ट ऑफिस. मग मला त्या डेटाच्या आतमधून फक्त पोस्ट ऑफिस प्रिंट करायची. त्यासाठी डॉट पोस्ट ऑफिस. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आणि इथे मला काय भेटलंय आता? डबल अजून एक ऍरे भेटलाय. काय भेटलाय? अजून एक ऍरे भेटलाय. म्हणजे ऍरेच्या आतमध्ये ऍरे, ऍरेच्या आतमध्ये ऍरे, असं काहीतरी आलंय. समजतंय फंडा काय झाला इथे? इथे आपल्याला एक रिस्पॉन्स भेटलाय. त्या रिस्पॉन्स मधून आपल्याला काय हवा होता? डेटा. आणि त्या डेटाच्या आतमधून अजून आपल्याला महत्वाचा कोण होता? पोस्ट ऑफिस. फक्त मी तो राईट केलाय. रिस्पॉन्स मधून डेटा, डेटाच्या आतमधून पोस्ट ऑफिस. हा फक्त प्रिंट कर. प्रिंट म्हणजे आपण कन्सोल केलाय. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, तर इथे बघा 7 रिस्पॉन्स भेटलेत मला एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये. किती भेटलेत? समजतंय हे फंडा? पक्का काय केलंय ते? खरं एवढं ट्राय करतात तुम्ही आता? करतात? एवढं ट्राय करा. झाल्यानंतर मला ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करायचा. ठीक आहे? आपलं आपल्या डेमोकडे जा. ठीक आहे? आता सर्वांना हा डेटा दिसत असेल, ओके ना? पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही असं काहीतरी कोड टाईप केला आणि तिथे पोस्ट ऑफिस दिसत असतील. आला रिस्पॉन्स मला इथे. इथे कुठे आला? नगरचा आला. ओके. मग मला एखादा सांगा बरं पिनकोड. मी इथे पिनकोड चेंज करतो. सांगा कोणतरी. 414604. जसं मी याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, तर बघा आता तो पिनकोड कुठला आहे मला माहित नाहीये, पण इथे बघतो कुठला आहे पिनकोड. आला इथं डेटा. कुठला आलाय? दहेगाव. कोणतं दहेगाव आलं? म्हणजे जो काय तिथला पिनकोड आहे, त्या पिनकोड मध्ये जो एरिया येतो, त्या एरियामध्ये पोस्ट ऑफिस कोणकोणते आहेत, कोणत्या कोणत्या गावात आहेत, ते आपल्याला काय झाले इथे शो झाले. ओके. हा जो काही डेटा भेटलाय ना, आता इथे मला डेटा किती भेटलाय? 7 भेटलाय. किती डेटा भेटलाय? 7 भेटलाय.
त्यानंतर मी अजून एक पिन कोड चेंज करतो, अजून सांगा बरं वेगळा. 41424003 सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. ठीक आहे, इथे मला डेटा किती आलेत आता? 19 डेटा आले, जवळपास 20 डेटा आलेत. किती आलेत? कुठला आहे हा? आष्टीचा आहे ना. आष्टीमध्ये बघा जेवढे जेवढे गाव आहेत तेवढे सगळा डेटा आपल्याला काय झाला इथे शो झालाय. म्हणजे आष्टीमध्ये टोटल पोस्ट ऑफिस किती तर 19 आहे. किती तर 19. आणि मगाशी आपण टाकला होता तिथे किती होते? 7च होते. म्हणजे आपण इथे जसा हा पिनकोड चेंज करतोय तसा आपल्याला डेटा भेटतोय, बरोबर. मग हा डेटा आपण काय करणार माहितीये, ज्या इनपुट मध्ये आपण जो पिनकोड टाईप केलाय तो पिनकोड आपण कुठे अटॅच करणार? इथे अटॅच करणार. ओके, समजलं काय करणार आहे आपण? ठीक आहे. मग फर्स्ट मी काय करतो, ज्या इनपुट मध्ये आपण जो पिनकोड टाईप करणार आहे त्याला स्टोअर करण्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवतो. ठीक आहे ना. काय करतो, ज्या इनपुट बॉक्स मधला जो पिनकोड आपण टाईप करणार आहे तो पिनकोड आपल्याला स्टोअर करण्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल बनवतो. व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याला नाव काय देऊ मी इथे? पिन कोड देतो असं. ठीक आहे ना. त्यानंतर त्याचं एक फंक्शन असेल काय नावाने? सेट पिन कोड. ठीक आहे, पिन कोडचा मी इथे पी कॅपिटल करतो. त्यानंतर कशाचा यूज करून आपण डिक्लेअर करतो? यूज स्टेट. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असणार आहे? त्यामुळे मी आहे तसा ठेव बनवला. त्यानंतर जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करू तर एक इव्हेंट कॉल होईल. कोणता? ऑन चेंज काय करणार? एक एरो फंक्शन कॉल करणार. त्यामध्ये आपण काय करणार? सेट पिन कोडला तो इव्हेंट मधून आपण व्हॅल्यू देणार आहे. काय देणार आहे? इव्हेंट मधून. जसं की मी इव्हेंटचा ई राईट केला, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू झालं. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो, थोडस याला मी छोटस बनवतो आणि जसं मी पिनकोड मध्ये काहीतरी टाईप केला 414001 आणि सर्च पिनवर क्लिक केलं तर काही झालं का इथे? नाही झालं. मग मी काय करतो की जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. ठीक आहे ना. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काहीतरी आपल्याला ऍक्शन करायची. त्यासाठी कोणतं इव्हेंट करू मी? ऑन क्लिक. अरे ऑन प्ले नाही रे, ऑन क्लिक आहे ना. ऑन ऑन क्लिक. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक सर्च पिन कोड ह्या नावाचं एक फंक्शन कॉल होणार. कोणत्या नावाचं? सर्च पिनकोड नावाचं फंक्शनला कॉल होणार. मग ते मी सर्च पिनकोड नावाचं एक फंक्शन बनवतो इथे खाली. बनवू त्यासाठी फंक्शन कीवर्ड सर्च पिनकोड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक कन्सोल होणार. काय माहितीये? कन्सोल आपण करू पिनकोड. म्हणजे कोणता? हा व्हेरिएबल. ओके. जसं मी याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्याला रिस्पॉन्स मध्ये डेटा भेटला. ओके. आता जसं मी इथे पिनकोड टाईप केला 414001 सर्च पिनकोड तर आला इथे पिनकोड आलाय. मग जो हा पिनकोड भेटलाय ना, आता सपोज मी इथे राईट केला पिनकोड आता 414601 किंवा 03 असे काहीतरी होतं. ठीक आहे. आणि इथे मी सर्च बटनावर क्लिक केलं तर मला नवीन पिनकोड आला. मग जो आपल्याला हा पिनकोड भेटतोय ना, हा पिनकोड आपल्याला ह्या URL मध्ये अटॅच करायचा आहे. कोणत्या? ह्या URL मध्ये अटॅच करायचं. मग त्यासाठी मी काय करतो माहितीये? ठीक आहे, यूज इफेक्टला मी डायरेक्ट गायबच करून टाकतो. ठीक आहे ना. यूज इफेक्टला मी डायरेक्ट गायब करून टाकतो. ओके. आणि जसं आपण ह्या फंक्शनला कॉल करणार तर काय होणार माहितीये? तर काय होणार की एक्झॉस्ट डॉट गेट. ओके. राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय असतं? URL. मग मी URL काय करतो? मी ग्रुपवर शेअर केली, त्या URL ला मी इथून कॉपी करतो. ठीक आहे ना. कॉपी केलं, आपल्या कोड मध्ये आलो, इथे पेस्ट केली पेस्ट.
आणि ह्या URL ला मी 2 मिनिटं एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. 2 मिनिटं, ठीक आहे ना, 2 मिनिटं फक्त मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. आणि इथे मी करतो console.url, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे डेटा दिसलाय का आता, कारण एपीआय कॉलच नाही झाली आता. ओके, जसं मी इथे पिनकोड टाईप केला 414001 सर्च पिनकोड, तर इथे मला काय भेटलंय, इथे प्रॉमिस वगैरे आलंय, हा पिनकोड भेटला. ठीक आहे, 2 मिनिटं, एक्झिओसला गायब कर, 2 मिनिटं ना. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं आणि जसं मी इथे पिनकोड टाईप केला 414001 आणि सर्च पिनकोड, तर इथे मला काय भेटलंय, पिनकोड भेटलाय. आणि इथे आपल्याला URL भेटली इथे URL, आणि त्या URL मध्ये पिनकोड कोणता आहे, 414001 आहे इथे. ओके, सपोज मी इथे राईट केला 414603 सर्च पिनकोड, तर इथे काय आलंय 414603 आणि URL मध्ये, म्हणजे आपल्याला काय करायची, जो आपण हा पिनकोड आहे, पिनकोड हा इथे अटॅच करायचा. समजतंय? मग कसं करणार मी, की मी काय करतो माहितीये, मी करतो इथे जो पिनकोड आलाय त्या पिनकोडला देतो प्लस आणि इथे करतो मी पिनकोड आणि हा पिनकोड मी असा गायब करून टाकतो. इथे काय होणार, कॉन्कॅटिनेशन आहे ना. जसं मी आता ह्याला प्रिंट करतो URL ला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं की जसं मी इथे 41, ठीक आहे, मी इथे राईट केला 11111 आणि सर्च पिनकोड, तर बघा पिनकोड कोणता आलाय आणि त्या URL मध्ये काय झालंय, 111 पिनकोड अटॅच झालाय. जसा मी इथे राईट केला 414603 सर्च, पिनकोड कोणता आला इथे URL मध्ये 414640 आणि इथे कोणता आपण राईट केला होता, झाला आपल्या URL मध्ये पिनकोड अटॅच. ओके, URL झाली आपली आता. मग आता काय करायची, सिंपल, ठीक आहे, सगळं रिमूव्ह करून टाकतो. आपल्याला कळलंय आता URL मध्ये पिनकोड कसा अटॅच करायचा. मग मी इथे काय करतो की axios डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये आपलं काय असणार आहे, URL असणार आहे, आणि त्या URL मधून मी हा पिनकोड गायब करतो आणि इथे करतो प्लस पिनकोड, झाली आपली URL. त्यानंतर काय असतं इथे, देन राऊंड ब्रॅकेट, त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये एक एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो इथे, रिस्पॉन्स. फक्त रिस्पॉन्सच भेटतो का, त्या रिस्पॉन्स मी काय करतो इथे कन्सोल डॉट लॉग करतो, केला, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये मला डेटा झालाय का शो, दिसतोय का, नाही दिसत. आता मी इथे राईट करतो 414001 सर्च पिनकोड, जसं मी बटनावर क्लिक केलं तर मला कन्सोल मध्ये डेटा भेटला. समजलं काय केलं आता. ओके, आता ह्यातला महत्वाचा कोण आहे आपल्या, मग मी इथे काय करू, रिस्पॉन्स मधून काय प्रिंट करायचं आपल्याला, डेटा. ओके, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, मी इथे पिनकोड टाकला किती 40, अरे काय मला विसरलो मी, काय पिनकोड रे, 414001, ठीक आहे. सर्च बटनावर क्लिक केलं, आला इथे डेटा आणि ह्या डेटा मध्ये आपल्याला किती आलाय, एकच डेटा आलाय. त्यामुळे आपण इथे काय केलं, इंडेक्स नंबर ऑफ 0 मधून डेटा तू प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, एकदा डबल पिनकोड टाकला मी, कोणता 414001 सर्च पिनकोड, तर आला इथे डेटा आणि ह्याच्यामधून आपल्याला काय पाहिजे, पोस्ट ऑफिस. मग मी इथे काय केलं, डेटाच्या पुढे डॉट दिला आणि पोस्ट ऑफिस राईट केले. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला, डबल मी इथे पिनकोड राईट करतो जसं की 414001 आणि सर्च पिनकोड, तर आलाय आपल्याला इथे डेटा. कुठला आलाय, हा अहमदनगरचा आलाय. ठीक आहे, त्यानंतर मी इथे राईट केला 41464003 सर्च पिनकोड, तर खाली कोणता डेटा आलाय आता,
जो हा इथला पिनकोड आहे तिथला आलाय. ओके, त्यानंतर मी ते पिनकोड राईट केला 41464001. तर खाली बघा अजून डेटा आला असेल. हा कुठला आलाय आता? जिथला आला तिथला येतोय डेटा. म्हणजे आपण जिथला पिनकोड टाईप करतो तिथला आपल्याला डेटा काय होतोय, भेटतोय. समजतंय काय केले आपण आता? जसे की आता मला सांगा कोणता पिनकोड, एक पिनकोड सांगा. मगाशी कोणता सांगितला होता? 4142 का होता? 42 अरे 41 का 41 अरे 414201 सर्च पिनकोड केला तर डेटा किती आला आता इथे? 19 आला. कुठला आला हा? आष्टीचा. हा पिनकोड कुठला आहे मग? आष्टीचा आहे. आणि त्या आष्टीमध्ये पोस्ट ऑफिस किती तर 19. कोणत्या कोणत्या गावाला आहे? एक आष्टीमध्ये, एक आष्टीमध्ये बीडमध्ये काहीतरी आहे, परत बीडमध्ये असं काहीतरी गाव आहे. अरे काहीतरी आहे ना, आहे ना, त्या गावात आलेत ना, भरपूर सारे गावाचे नाव आलेत. गावाचे नाव आहेत ना हे, म्हणजे कोणत्या कोणत्या गावात पोस्ट ऑफिस आहे हे आपल्याला समजलं. ओके, भेटला डेटा. समजले काय केले आपण इथे? आता जिथे आपण यूज इफेक्ट मध्ये करत होतो ते मी काय केलं, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मला त्या एपीआय मधून डेटा भेटला पाहिजे, मी असं राईट केलं. समजतंय हे पक्का? ठीक आहे, थोडं कन्फ्युज होत असेल कारण थोडं इकडे तिकडे फिरून झालंय. अरे ठीक आहे, विशालचं म्हणणं आहे 414502. ठीक आहे, तो पण आपण ट्राय करू आता. ठीक आहे, मी इथे पिनकोड टाकला, सर्च पिनकोड केला आणि इथे बघा 24 डेटा आले. किती आलेत? म्हणजे त्या गावात किंवा त्या जिल्ह्यात किंवा त्या एरियामध्ये किती पोस्ट ऑफिस आहेत? 24 पोस्ट ऑफिस आहे. म्हणजे जो आपल्याला हा डेटा भेटलाय, हा डेटा कशात भेटलाय? एका कशात भेटलाय? एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये भेटलाय. कशात भेटलाय? आणि हा डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. कसा करायचा? सिंपल. अजून एक व्हेरिएबल घ्या तुम्ही, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्याला मी नाव काय देतो माहितीये? एपीआय डेटा देतो. ठीक आहे ना, एपीआय डेटा. त्याचं एक असेल एपीआय डेटा नावाचं, ठीक आहे, सेट राहील. ठीक आहे, सेट एपीआय डेटा नावाचं फंक्शन, आणि त्याचा यूज कशाचा करणार आहे आपण? यूज स्टेटचा. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा? एका एरे टाईपचा डेटा. ओके, मग जेव्हा कधी आपण हा कन्सोल करतो ना, त्याच टायमाला काय करायचं की सेट एपीआय नावाच्या फंक्शनला जो आपल्याला हा डेटा पाहिजे तो डेटा पास करून द्यायची. ऍज अ कॉपी केलं, इथे पेस्ट केलं, म्हणजे जो हा डेटा आपल्याला प्रिंट होतोय तो डेटा आपल्याला ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. झाला स्टोअर. आणि ह्या व्हेरिएबल मधून डेटा सिंपल प्रिंट करायचा फक्त. मग डेटा कसा प्रिंट करायचा? मॅप फंक्शनचा यूज करून. मग जसं मी इकडे आलो, जो आपण हा स्टॅटिक डेटा प्रिंट केला होता तो मी काय करतो? रिमूव्ह करून टाकतो सगळा. ओके, आणि इथे मी घेतो कर्ली ब्रॅकेट मध्ये एक मॅप फंक्शन. पहिला व्हेरिएबल दिला, कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायची? कोणत्या व्हेरिएबल आहे? एपीआय डेटा डॉट राऊंड ब्रॅकेट. आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक एरो फंक्शन आहे, इथे काय द्यायचं? राऊंड ब्रॅकेट. ओके, आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. पहिली काय भेटते? आयटम, आणि सेकंड इंडेक्स. असं नाही की तुम्ही आयटम मध्ये द्यायचं, तुम्ही तिथे व्हॅल्यू कोणता पण कीवर्ड द्या. मी व्हॅल दिला, त्यानंतर सेकंड इंडेक्स नंबर साठी आय दिला, आणि आता इथे मी करतो डेटा प्रिंट. एक टीआर घेतला, 2 मिनिट, ह्यालाच मी कॉपी करतो. त्यानंतर मी इथे काय केलं? कर्ली ब्रॅकेट घेतला, कर्ली ब्रॅकेट नंतर इथे मी करतो एपीआय डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट. त्यामध्ये एक असणार आपला एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. पहिली आपण घेऊ व्हॅल म्हणून, आणि सेकंड घेऊ इंडेक्स नंबर आय मध्ये. ओके, आणि त्याच्या आतमध्ये जो आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे त्यासाठी मी एक टीआर घेतला. त्या टीआरच्या आतमध्ये ह्या प्रकारे आपण डेटा प्रिंट करू. ओके,
ह्याला मी सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं तर काही डेटा भेटलाय का मला इथे? नाही भेटला. मी सपोज इथे एक मेसेज राईट करतो 414001 आणि सर्च पिन कोड, तर कन्सोल मध्ये मला डेटा प्रिंट झालाय. आला इथे किती? 7 डेटा आले. किती इथे किती प्रिंट झाले? 1 2 3 4 5 6 7 7 झाले. आता फक्त त्याला करायची आपल्याला डायनॅमिक. त्यासाठी काय करायचे फक्त? अरे कुठे आहे? ठीक आहे. ठीक आहे, पहिलं आपण काय प्रिंट केले? नेम प्रिंट केले, बरोबर ना? मग ह्या नेमला मी कॉपी केलं, इकडे आलो आणि इथे मी करतो कर्ली ब्रॅकेट ओपन करून क्लोज, व्हॅल डॉट नेम राईट केलं. जसं इकडे आलो, इथे रिफ्रेश केलं तर बघा इथे मी पिनकोड टाईप केला, कोणता? 414001 आणि इथे सर्च पिनकोड अहमदनगर सिटी, जे जे काय होते गाव ते आले इथे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये आपण काय प्रिंट केलंय? ह्यामध्ये यायचं आणि जे काय डिस्क्रिप्शन आहे, कुठे डिस्क्रिप्शन, त्याला कॉपी करा आणि आउटपुट पेजला येऊन काय करायचे? ते कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, क्लोज करायचा, व्हॅल डॉट डिस्क्रिप्शन. आउटपुट पेजला आलं, एकदा मी ते रिफ्रेश केलं आणि ते एक मी पिनकोड टाकला, जसं की पिनकोड टाकला मी 414203 आणि सर्च पिनकोड आले, सगळे गावं झाले. तिथे डिस्क्रिप्शन नल आहे, ठीक आहे, नल असेल म्हणून त्यामध्ये काहीच नाही डेटा. ओके, त्यानंतर थर्ड काय आहे? ब्रांच टाईप. ओके, मग ते ब्रांच टाईपला मी ॲज अ इकडनं कॉपी करू आपण. कुठे कुठे ब्रांच टाईप इथे ॲज ह्याला मी कॉपी करतो, आउटपुट पेज आपल्या कोड मध्ये आलं आणि इथे मी करतो कर्ली ब्रॅकेट ओपन करून क्लोज आणि व्हॅल डॉट ब्रांच. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे एक पिनकोड टाकला मी, जसं की 414001 आणि सर्च पिन आले. इथे सब पोस्ट ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस, ह्यातलं मेन कोणते? पोस्ट ऑफिस. समजते आपल्याला इथे. त्यानंतर काय आहे? डिलिव्हरी डेटा. तुम्हाला इन एवढं डेटा, बाकीचा डेटा प्रिंट करता. समजले काय केलंय? पक्का करतात नोट? मग एवढं करता.